निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता मुंबईत मोठी खबरदारी घेण्यात आली आहे। मुंबईत 100 वर्षात पहिल्यांदा चक्रीवादळाचा तडाखा अनुभवायला कदाचित मिळू शकतो आणि त्यामुळे विमानं आणि ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे। कोरोनामुळे मुळातच ट्रेन्स आणि विमानाच्या उड्डाणांवर परिणाम झालाच होता। आता त्यात निसर्गाच्या भीतीमुळे मुंबईतून 50 ऐवजी केवळ 19 विमानं उड्डाण घेणार आहेत। तर मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वेच्या गाड्यांचं सुद्धा वेळापत्रक बदलण्यात आल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय। श्रमिक गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला। या गाड्या आता सकाळी सुटण्याऐवजी संध्याकाळी 6 नंतर सुटतील, म्हणजेच वादळाचा धोका कमी झाल्यानंतर या ट्रेन्स रवाना होतील। कोणकोणत्या महत्त्वाच्या श्रमिक ट्रेन्स बदलल्या गेलेल्या आहेत ते आपण एकदा नजर टाकूयात, कारण मोठ्या संख्येने लोक यातून परराज्यात जाणारे आहेत। गोरखपूरला जाणारी जी ट्रेन आहे ती सकाळी 11 वाजण्याच्या ऐवजी रात्री 8 वाजता सुटणार आहे। तर तिरुवनंतपुरम ही जी एक्सप्रेस आहे ही सकाळी 11:40 ऐवजी संध्याकाळी 6 वाजता सुटणार आहे। दरभंगा ट्रेन सकाळी म्हणजे दुपारी 12:15 वाजता सुटणार होती, त्याऐवजी रात्री 8:30 वाजता सुटणार आहे। तर वाराणसी ट्रेन ही दुपारी 12:40 सुटणार होती, त्याऐवजी आता रात्री 9 वाजता सुटणार आहे। एकूणच ज्या ट्रेन्स आहेत त्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहेत, उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत आणि भरपूर सतर्कता यासाठी बाळगली जाते की मोठी हानी होऊ नये। सर्वात जास्त धोका हा अलिबाग आणि हरिहरेश्वरला बसणार आहे असं म्हटलं जात आहे, पण निसर्ग चक्रीवादळाचा आता त्याच्यामुळे जे वारं वाहतंय त्यामध्ये खेडला सुद्धा जोरदार वादळ आणि पाऊस सुरू झालेला आहे। अक्षरशः मिनिटाला हा वादळाचा जोर वाढतोय। महावितरणकडून वीज पुरवठा आधीच खंडित करण्यात आलेला आहे, कारण यामुळे विजेवर परिणाम होऊन आणखी काही अपघात होऊ नये यासाठी आधीपासूनच वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। रत्नागिरीतल्या खेडमध्ये आता मिनिटागणिक वादळाचा जोर वाढतोच आहे। आपण जर बघितलं तर साधारण 11 ते 11:30च्या सुमाराला अलिबागला हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे पूर्ण आता तिथल्या हवेमध्ये बदल होताना आपल्याला दिसत आहेत। आणि आताही जर आपण बघितलं तर तिथे हळूहळू हे वादळ पुढे सरकायला लागले, त्यामुळे जोरदार वारं वाहायला लागलेलं आहे। खेडमध्ये वाऱ्याचं तर वाहतोय, पावसाचा जोर वाढलेला आहे। अनेक ठिकाणी हा पावसाचा जोर आपल्याला दिसतोय। रत्नागिरीमध्ये सुद्धा असाच जोरदार पाऊस पडताना दिसतोय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर। चंद्रकांत, काय आत्ताचं तिथलं वातावरण आहे? साधारणपणे वारं किती वेगानं वाहतंय? वातावरण आहे की वारा खूप सोसाट्याने वाहतो आहे। या ठिकाणी काही ठिकाणी झाडं देखील पडलेली आहेत। खरं तर हे जे समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 40 ते 50 किलोमीटर आतमध्ये हे रत्नागिरी जिल्ह्याचं गाव आहे, खेड आहे, चिपळूण आहे। या परिसरामध्ये खाडीपट्टा भागामध्ये जोरदार वादळाचा तडाखा बसलेला ऐकायला मिळतोय। काही घरांची पत्रे देखील उडालेली आहेत आणि हे जे चक्रीवादळ आहे याची तीव्रता जी आहे ही मिनिटाला वाढतच जाताना आपल्याला पाहायला मिळते। अजून तरी काही जीवित आणि वित्तहानीचं मोठं अशी बातमी कानावरती आलेली नाही, मात्र लोक सतर्क आहेत, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपासून कर्फ्यू लावलेला आहे, संचारबंदी केलेली आहे, त्याच्यामुळे लोक रस्त्यावरती नाहीत। तुरळक प्रमाणात मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची जी आहे ही वाहतूक आता सध्या सुरू आहे, मात्र वादळाचं तीव्रता खूप मोठी असल्यामुळे मोठमोठी मालवाहू गाड्या देखील रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी ढाब्यावरती हॉटेलमध्ये लावलेली पाहायला मिळते। चंद्रकांत, धन्यवाद या माहितीबद्दल। आपण अपडेट्स घेतच राहणार आहोत या सगळ्या ठिकाणाहून, कारण इथेच आपण जर बघितलं तर या चक्रीवादळाचा धोका जास्त आहे, पण अर्थातच सतर्कता सुद्धा तितकीच बाळगली जाते, त्यामुळे लवकरच हेही वादळ निघून जाईल अशी आपण आशा करायला हरकत नाही। यानंतर एक ब्रेक घेतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।